सर्वाचा शत्रू म्हणजे कॉपीराइट क्लेम, कॉपीराइट स्ट्राईक, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक. तर नक्की कॉपीराइट क्लेम म्हणजे काय, कॉपीराइट स्ट्राईक म्हणजे काय, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक म्हणजे काय, तर हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे कॉपीराइट क्लेमवरती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी मेकअप, ब्युटी, फॅशन, ट्रॅव्हल, व्लॉग्स याच्यावरती व्हिडिओज करते. त्यासोबतच संडे टू संडे माझा यूट्यूब एपिसोडचा व्हिडिओ असतो. म्हणजेच मी यूट्यूब एपिसोड्सची सिरीज चालू केलेली आहे. तर ही सिरीज का चालू केली आहे हे जे रेग्युलर आहेत सबस्क्रायबर्स त्यांना माहितीच असेल. जे नवीन आहेत या व्हिडिओवरती त्यांना जर माहिती नसेल मी ही सिरीज का चालू केलेली आहे, तर हा फर्स्ट व्हिडिओ आपला तुम्ही बघू शकता. त्यावरून कळेल की मी ही यूट्यूब एपिसोडची सिरीज का चालू केली आहे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे कॉपीराइट क्लेम आणि कॉपीराइट स्ट्राईक हे दोन्ही सेम आहे का? तर उत्तर आहे याचं नाही. कॉपीराइट क्लेम वेगळं आहे, कॉपीराइट स्ट्राईक वेगळं आहे. खूप जण असे आहेत ज्यांचं हे कन्फ्युजन होतं. त्यांना असं वाटतं कॉपीराइट क्लेम म्हणजेच कॉपीराइट स्ट्राईक. तर तसं नाही आहे. कॉपीराइट क्लेम वेगळं आहे, कॉपीराइट स्ट्राईक वेगळं आहे. प्रश्न दुसरा, कॉपीराइट क्लेम म्हणजे नेमकं काय आणि हा आपल्याला कॉपीराइट क्लेम कधी येतो, कसा येतो? तर याचं उत्तर असं आहे, कॉपीराइट क्लेम म्हणजे जेव्हा आपण आपल्या कंटेंटमध्ये, आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या कोणाचं तरी कंटेंट यूज करतो. म्हणजे दुसऱ्या कोणाचं तरी गाणं, दुसऱ्या कोणाचा तरी व्हिडिओ, दुसऱ्या कोणाचा तरी फोटो, हे सगळं काहीही असेल तर दुसऱ्या कोणाचं तरी कंटेंट आपण आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या कंटेंटमध्ये यूज करतो आहे, तर आपल्याला कॉपीराइट क्लेम निश्चित येणार. तुम्ही दुसऱ्याचं कंटेंट म्हणजे समजा एखाद्याचं गाणं तुम्ही 1 सेकंदासाठी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये यूज केलं असेल ना, तर तुम्हाला कॉपीराइट क्लेम येणार. ते कितीही टाईमसाठी असो, म्हणजे 1 सेकंदासाठी असो, 30 सेकंदासाठी असो, व्हिडिओमधल्या एवढूशा पार्टमध्ये आपण ते यूज जरी केलं असेल दुसऱ्याचं कंटेंट, तरी आपल्याला कॉपीराइट क्लेम हे येणार. तर कॉपीराइट क्लेम असं का येतं, म्हणजे कशामुळे येतं? तर यूट्यूबची ही सिस्टीम आहे, खूप भारी सिस्टीम आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचं कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये यूज करतो तेव्हा त्या समोरच्याला ते कळतं की यांनी माझं कंटेंट यूज केलेलं आहे. त्यांच्याकडे म्हणजे आता खूप मोठ्या यूट्यूबर्सकडे त्यांचा स्वतःचा कंटेंट आय डी असतो. म्हणजे काय, तर त्यांच्या पर्टिक्युलर म्युझिकचं, समजा म्युझिक असेल तर त्याचा त्यांच्याकडे आय डी असतो. त्या आय डीला आपल्या व्हिडिओमधला जर का तो आय डी त्या आय डीला जर का मॅच झाला तर तिथे कॉपीराइट क्लेम येण्याची 100% शक्यता असते. तर हा कॉपीराइट क्लेम आपल्या चॅनलवरती येतो कधी? तर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड केलेला असतो, तो व्हिडिओ जेव्हा प्रोसेस होत असतो तेव्हाच यूट्यूब चेक करत असतं सगळं की या व्हिडिओमधलं सगळं काय आहे, कसं आहे, पूर्ण ह्याचाच कंटेंट आहे ना, की ह्याने दुसऱ्याचं कोणाचं तरी कंटेंट त्याच्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे का. हे सगळं यूट्यूब जेव्हा आपण अपलोड करायला टाकलेला असतो व्हिडिओ, तेव्हा जे प्रोसेसिंग असतं त्याचसाठी असतं. तर तेव्हा यूट्यूबला कळतं की याने त्याच्या व्हिडिओमध्ये काय यूज केलं आहे, कशाद्वारे यूज केलेलं आहे, ते सगळं यूट्यूबला कळतं. तर तेव्हा जर का आपल्या व्हिडिओमध्ये आपण कोणाचं तर दुसऱ्याचं सॉन्ग जरी यूज केलेलं असेल, त्याचा आणि त्याचा आय डी जर का मॅच झाला, तर यूट्यूब आपल्याला लगेचच दाखवतं की इथे कॉपीराइट क्लेम आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये कॉपीराइट क्लेम आहे. जरी लगेचच नाही दाखवलं तरी 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला ते कळतं, आपल्याला नोटिफिकेशन येतं, आपल्याला हा असा मेल येतो की तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम आलेला आहे. त्यामुळे शक्यतो कोणाचं तरी दुसऱ्याचं कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये अजिबात यूज करू नका. मग तो फोटो असो किंवा गाणं असो, व्हिडिओ असो, काहीही असो, 1 सेकंदासाठी सुद्धा दुसऱ्याचं कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये यूज नका करू. स्वतःचं जे आहे तेच यूज करा. किंवा तुम्हाला जर का म्युझिकच हवं असेल तर ते ऑडिओ लायब्ररी म्हणजे यूट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमध्ये तुम्हाला खूप प्रचंड असे म्युझिक मिळतील की ते तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती अगदी फ्रीमध्ये यूज करू शकता. तर कॉपीराइट क्लेममुळे आपल्या चॅनलवरती काही इफेक्ट होतो का? चला तर त्याचं उत्तर बघू. कॉपीराइट क्लेममुळे आपल्या चॅनलवरती काहीही अफेक्ट होत नाही. ते फक्त एका व्हिडिओ पुरतंच असतं. म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचं कंटेंट यूज केलेलं आहे, ज्या व्हिडिओला आपल्याला कॉपीराइट क्लेम आलेला आहे, ते फक्त त्या व्हिडिओ पुरतंच असतं. आपल्या चॅनलवरती त्याचा अफेक्ट नाही होत.
कॉपीराइट क्लेम आल्यावरती होतं काय नेमकं, तर तो जो व्हिडिओ असतो तो तुम्हाला हा असा दिसतो. म्हणजे त्याचं समजा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर त्याचं मॉनिटायझेशन जे आहे ते ऑफ होतं, इनएलिजिबल असं येतं तिथे लिहून. आणि असं रेडमध्ये तुम्हाला ते डॉलरचं साईन असं दिसेल आणि त्याच्यावरती अशी काठ. तर असं तुम्हाला येतं जेव्हा आपल्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम येतो. आणि जेव्हा तुमचं व्हिडिओ मॉनिटाईज नसेल तेव्हा तुम्ही यूट्यूब स्टुडिओवरती गेलात, ज्या व्हिडिओवरती तुम्हाला कॉपीराइट क्लेम आलेला आहे त्याच्या खालती असं सरळ लिहून येतं की कॉपीराइट क्लेम. ओके, तर ते फक्त त्या व्हिडिओ पुरतंच मर्यादित असतं. आणि होतं काय की त्याचं मॉनिटायझेशन बंद होतं. म्हणजे जेव्हा आपल्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम येतो तेव्हा त्याचा जो रिव्हेन्यू आहे, त्या व्हिडिओचा जो रिव्हेन्यू आहे, तो रिव्हेन्यू ज्याचा आपण कंटेंट आपल्या व्हिडिओमध्ये यूज केलं आहे त्याला जातो. आपल्याला त्याचा 1 रुपयासुद्धा मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल काही मोठे यूट्यूबर्स आहेत ते आपल्या व्हिडिओजमध्ये गाणी यूज करतात, बॉलिवूडचे सॉंग्स यूज करतात, तर ते कसं? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. जेव्हा ते त्यांच्या व्हिडिओमध्ये कोणाचं तरी गाणं यूज करतात तेव्हा ज्यांचं ते गाणं आहे, ज्यांचं ते कंटेंट आहे ओरिजिनल, ते त्यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन झालेलं असतं. ते गाणं समजा गाणं यूज केलं असेल व्हिडिओमध्ये तर ते गाणं त्यांनी 1 वर्षासाठी घेतलेलं असू शकतं पैसे देऊन, किंवा मग त्याचं लायसन्स त्यांनी खरेदी केलेलं असेल, किंवा मग त्यांच्यासोबत काहीतरी कितीतरी अमाऊंटची डील झालेली असेल. तर हे कम्युनिकेशन्स त्यांच्यामध्ये झालेलं असतं म्हणून ते त्यांच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकतात ते सॉंग्स. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कॉपीराइट क्लेम आपल्याला रिमूव्ह करता येतो का? तर आन्सर आहे हो. कॉपीराइट क्लेम आपल्याला आपल्या व्हिडिओवरून रिमूव्ह करता येतो. जेव्हा कॉपीराइट क्लेम येतं त्याच्या काही क्षणांनंतरच आपल्याला मेल येतो की तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम आलेलं आहे, किंवा फार तर फार 1-2 दिवसानंतर आपल्याला मेल येतो. आणि त्यासोबतच YT स्टुडिओवरती आपण त्या व्हिडिओला गेलं तरी आपल्याला कळतं की कॉपीराइट क्लेम आलेला आहे. तर हा कॉपीराइट क्लेम आपल्याला रिमूव्ह करता येतो. तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हा कॉपीराइट क्लेम रिमूव्ह करू शकता. तर यूट्यूबने 4 ऑप्शन्स दिलेले आहेत कॉपीराइट क्लेम रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यामधला पहिला म्हणजे म्यूट साऊंड. तर आता म्यूट साऊंड म्हणजे काय? तर म्यूट साऊंडमध्ये असं येतं की ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॉपीराइट क्लेम आलेला आहे, जेवढा पार्टिशन आहे तो कॉपीराइट क्लेमचा, असं पार्टिशनमध्ये येतं की तुमचं आता समजा 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 3 मिनिटापासून ते 4 मिनिटापर्यंतचं जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपीराइट क्लेम आलेला आहे. तर त्याचं म्यूट साऊंडला गेलं की तिथला जो साऊंड आहे मग तो आपल्या व्हिडिओमधला ओरिजिनल साऊंड पण, आणि जे आपण बॅकग्राऊंड म्युझिक समजा यूज केलेलं असेल किंवा त्यांचं कंटेंट जे यूज केलेलं असेल ते सुद्धा, ते दोन्हीही रिमूव्ह होतं. सो म्यूट साऊंडला तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जो आपला साऊंड आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये रिमूव्ह होतो. हे झालं म्यूट साऊंडचं. त्यानंतर येतं ट्रिम आउट. तर ट्रिम आउट म्हणजे काय? तर जेवढं कॉपीराइट क्लेमचं पार्टिशन आहे, जेवढं ज्या ह्याला कॉपीराइट क्लेम आलेला आहे तो सेगमेंट, ती क्लिप तुम्ही ट्रिम करू शकता. मग ते तुम्ही YT स्टुडिओला किंवा मग लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या चॅनलच्या सेटिंगला गेलात तर त्या व्हिडिओला तुम्ही ते एडिट करू शकता की तो तेवढा सेगमेंट, ती तेवढी क्लिप तुम्हाला डिलीट करता येते. मग ती क्लिप सोडून, म्हणजे जेवढं कंटेंट कॉपीराइट क्लेम आहे ते तेवढा सेगमेंट सोडून पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतो, यूट्यूबवरती सगळ्यांना दिसू शकतो. फक्त तो जो सेगमेंट आहे, तो जो पार्ट आहे तो ट्रिम होणार, बस. तर थर्ड ऑप्शन म्हणजे म्यूट सॉन्ग. म्यूट सॉन्गमध्ये काय येतं की आता समजा मी माझ्या व्हिडिओला दुसऱ्याचं कोणाचं तरी म्युझिक यूज केलेलं आहे तर ते फक्त म्युझिक आपल्याला म्यूट करता येतं. त्यामध्ये काय होतं की आपला जो ओरिजिनल आवाज आहे तो तसाच राहतो, फक्त जे आपण कॉपीराइट क्लेमवालं जे म्युझिक यूज केलेलं आहे फक्त तेवढंच म्यूट होतं. तर आता खूपदा काय होतं की हे जे कॉपीराइट क्लेमवालं म्युझिक आहे ते खूपदा नाही म्यूट होत. म्हणजे आपण एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही, पण जर का ते खूप जास्त वेळासाठी असेल तर ते खूपदा रेअरली असं होतं की ते म्यूट नाही होत. मग आपल्याला दुसरा कुठला तरी ऑप्शन यूज करावा लागतो. सो तुम्ही एकदा ट्राय करून बघायचं की म्यूट होतं आहे का. म्यूट होत असेल तर ते लगेचच, म्हणजे 1 तासाभरात ते म्यूट होतं. सो यस. त्यानंतर फोर्थ ऑप्शन म्हणजे असा की रिप्लेस सॉन्ग. तर रिप्लेस सॉन्गमध्ये असं होतं की म्हणजे
जे आपण कॉपीराइट क्लेमवालं म्युझिक यूज केलेलं आहे त्या म्युझिकच्या ऐवजी आपण आपल्या यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमधलं एखादं म्युझिक तिथे रिप्लेस करू शकतो. तर ते रिप्लेस केल्यानंतर कॉपीराइट क्लेम रिमूव्ह होतो. सो येस, हे 4 ऑप्शन्स आपल्याला यूट्यूबने दिलेले आहेत की तुम्ही तुमचं कॉपीराइट क्लेम हे रिमूव्ह करू शकता. कॉपीराइट क्लेम रिमूव्ह केल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती जे काही अफेक्ट झालेलं आहे, म्हणजे आपलं मॉनिटायझेशन ऑफ होतं, तर ते लगेचच आपोआप ऑन होऊन जातं. लगेचच म्हणजे 1 तासाभराचा टाईम ते घेतात. व्हिडिओ जो आहे तो प्रोसेसिंग करतात आणि त्यानंतर हे चेंजेस आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतात. सो या व्हिडिओसाठी एवढंच. तर कॉपीराइट क्लेमवरती मी अगदी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. जो काही मला अनुभव आलेला आहे त्यानुसारच मी ही माहिती दिलेली आहे. कारण माझा जो धनश्रीज किचन चॅनल आहे त्याच्यावरती मी रेसिपीज अपलोड करते. सो ते रेसिपीज अपलोड करताना मी इनशॉर्टवरचे काही म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून टाकले होते, तर त्यासाठी मला कॉपीराइट क्लेम आला होता. सो त्यानंतर मी खूप माहिती घेतली आणि तो सगळा एक्सपिरियन्स सगळं सोबत घेऊन हा व्हिडिओ केलेला आहे खास तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला त्यासोबतच धनश्रीज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.